नमस्कार, मी आज बनवणार चिकनचं कालवण. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला 2-3 वेळा स्वच्छ धुवून त्याला लिंबू लावून ठेवलेला आहे. आता मी मसाल्यासाठी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. फोडणीसाठी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा चमचा मी धने घेतलेत. एक तमालपत्र घेतलंय. एक छोटा चमचा मी बडीशोप घेतली आहे आणि थोडंसं शहाजिरं घेतलेलं आहे. माझ्याकडे आहे म्हणून टाकलं आहे. एक मी चक्री फूल घेतलं आहे. एक मसाला वेलची घेतली आहे. एक जावित्री घेतली आहे. जायफळाचा थोडासा तुकडा घेतला आणि दगडफूल आहे, हे पण कंपल्शन नाही आहे म्हणून टाकलं आहे. 5 लवंग घेतली आहे. 5 काळी मिरी घेतली आहे आणि 5 नागकेसर घेतलेत आणि 2 हिरवी वेलची घेतली आहे. 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे किसलेलं. 2 चमचे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, रेडीमेड आहे हे. आणि हे एक तमालपत्र फोडणीसाठी घेतलं आहे. आता मी मसाला भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. हा जो मी कांदा चिरून घेतलेला आहे तो मी कढईत टाकते. तेल टाकते मी आता. आणि हे सगळे धने बडीशोप हे सगळे मसाले टाकते. बाकीचे पण टाकते. भरपूर असं मी तेल टाकलेलं आहे कारण परत बाकीचे पण मसाले त्याच्यात टाकायचे. मसाल्याचा रंग बदलला आहे, थोडासा लाल झाला. आता मी सुक्कं खोबरं टाकते. हे ओलं खोबरं टाकते. खोबरं पण परतवून झालेलं आहे. आता मी कोथिंबीर टाकते. 4-5 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेलं आलं टाकते, अर्धा इंच घेतलेलं. 4-5 हिरव्या मिरच्या टाकते. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकते, बारीक चिरून घेतलेलं आहे. एक टोमॅटो मोठाच चिरून घेतलेला आहे. माझा मसाला छान तांबूस रंगावर भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात मी अर्धा चमचा खसखस टाकते. आता मी गॅस बंद करून मसाला थंड करून घेते. आता मी चिकनसाठी गॅसवर टोप ठेवलेला आहे. आता मी टोपात तेल टाकते. झालंय. एक तमालपत्र टाकते. हा बारीक चिरलेला एक कांदा टाकते. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते. हळद टाकते. आता मी चिकन टाकते. चवीनुसार मीठ टाकते. छान असं मी आता परतवून घेते तेलात. चिकन माझं छान तेलात परतवून झालेलं आहे. ताटली ठेवते. पाणी टाकते 1 ग्लास. पाण्याला बुडबुडे आलेले आहेत. आता हे पाणी मी चिकनमध्ये टाकते. परत मी ताटात पाणी टाकते. माझा हा जो मसाला आहे हा थंड करून झालेला आहे. आता ह्याच्यात मी 3 चमचे मालवणी मसाला टाकते. चमचा चिकन मसाला टाकते.
1 चमचा जिरं पावडर टाकते, धना पावडर टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकते. आता मी सगळं मिक्स करून घेते. शिजता तोपर्यंत मी इथे मसाला करून घेते. आता मी मसाला चांगला बारीक वाटून घेते. माझा मसाला असा छान बारीक वाटून झालेला आहे. आता माझं हे चिकन झालेलं आहे. आता वाटलेला मसाला मी चिकनमध्ये टाकते. आता माझा मसाला टाकून झालेला आहे. आता वरून मी कोथिंबीर टाकते. आता मी झाकण ठेवून उकळी काढून घेते. आता कालवणाला उकळी आलेली आहे. आता थोडीशी मी कसुरी मेथी टाकते. आहे म्हणून टाकली आहे, शेवटी टाकली आहे. आता परत स्लो गॅसवर मी शिजवून घेते कालवण. माझं चिकनचं कालवण आता बनवून तयार झालेलं आहे. छान असं तवंग पण आलेला आहे. वरून पण कोथिंबीर टाकते. हा छान असा मी बासमती राईस बनवलेला आहे, सगळे गरम मसाले घालून, तूप घालून. आणि हे वडे बनवलेले आहेत. आता हे टोमॅटो आणि हे 2 कांदे आणि लिंबू. माझा चिकनचा रस्सा बनवलेला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.